आणि आता यानंतरची बातमी भीषण अशा पाणी टंचाईची आहे। बरं असं मी का म्हणतेय, कारण नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी भागामध्ये भीषण पाणी टंचाई झालेली आहे। इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागामध्ये हंडाभर पाण्यासाठी कसरत सुरू आहे, तीही जीवघेणी। रखरखत्या उन्हातून महिलांना घोटभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। 3 ते 4 किलोमीटरची पायपीट केल्यानंतर कुठेतरी हंडाभर गढूळ पाणी मिळतं। सरकारच्या जलजीवन मिशन योजनेचे कोट्यवधी रुपये आता पाण्यात गेले। तर आमची पाण्याविषयी हीच समस्या असेल की मार्च पवत हे विहिरीला पाणी राहते, मार्च संपलं काही विहिरी कोरडे पडते हे कुवं। तर मग त्याच्यानंतर आम्ही हे गंद पाणी पिण्यात येत आहे आणि पाण्यावर 2 किलोमीटरवर आम्हाला पण जावं लागतं आहे। तर आम्हाला खूप थकलेल्या बाहेर राहत आहे। आम्हाला 4 महिने म्हणजे काही कामाधंद्यावर कुठेच जाता येत नाही। आम्हाला पोटा पाण्याचं काहीच करता येत नाही, नुसतं पाण्यात आमची वेळ निघून जातो।